एखाद्या पायलटचा 15,000 तासांचा अनुभव त्याच्या व्यावसायिक कौशल्याची ग्वाही देतो. पण जेव्हा याच अनुभवासोबत गंभीर नियमांचं उल्लंघन जोडलं जातं, तेव्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन सुमित कपूर यांचं नाव चर्चेत आलंय. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. कोण आहेत कॅप्टन सुमित कपूर? पाहूयात. कॅप्टन सुमित कपूर हे एक अनुभवी पायलट असून त्यांच्या नावावर 15,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. ते व्हीआयपी उड्डाणांची, विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासाची जबाबदारी सांभाळत होते. 2010 साली उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत ते लिकर पॉझिटिव्ह म्हणजेच दारूचं सेवन केलेले आढळले होते. त्यानंतर 2017 साली या चुकीची पुनरावृत्ती झाल्यामुळे डीजीसीए, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना 3 वर्षासाठी निलंबित देखील केलं होतं. पायलटचा असा इतिहास समोर आल्यानंतर काही गंभीर प्रश्न हे उपस्थित होतात. त्यात एक म्हणजे इतका वादग्रस्त भूतकाळ असतानाही एका व्हीआयपी नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे कशी काय सोपवण्यात आली? दुसरं म्हणजे विमान कंपनी किंवा संबंधित ऑपरेटरने त्यांच्या पार्श्वभूमीची योग्य तपासणी केली होती का? आणि तिसरं म्हणजे बारामती येथील लँडिंग दरम्यान झालेला अपघात हा तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक? बारामतीत लँडिंग मिस झाल्यामुळे आणि गो अराउंड पुन्हा उड्डाण करण्याचा प्रयत्न करताना झालेल्या या अपघाताने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. अनुभवी पायलटच्या हाती सुरक्षा सोपवताना त्याच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करणं किती भयानक ठरू शकतं, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. बारामतीमधील त्या दुर्दैवी क्षणाने महाराष्ट्राचं राजकारण आज सुन्न झालंय. अनुभवाचा अभिमान आणि नियमाचं उल्लंघन यांच्यातील ही धुसर रेषा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणून गेली आहे. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.